हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज मला बनवायचं आहे मुगाचं मेदगं बनवलं आहे. चपात्या बनवायच्या आहे आणि आज जरा दीदींना पण त्रास होतो आहे, थोडंसं पोट वगैरे दुखलं वाटतं त्यांचं. तर त्यांना पण दवाखान्यात आणता आहे. तर त्याच्यासाठी दादा आणि हे चालले आता इथून आणि ते पण येत आहे. इथे एवढ्यातच ट्रीटमेंट होती त्यांची, तर ते पण येत आहे तिकडून. तर बघू आज काय होतं. आज डिलेवरी होती की उद्या होती, बघू आता काय होतं. जरा धडधड होती, चला बघू काय होतं काय नाही. आणताय त्यांना दवाखान्यात आता आणि हे दोघं पण चालले. तर मी आणि दादा बघू आता, ते जर थांबणार असले तर आम्ही नंतर डबा घेऊन जाऊ दुपारून. तर बघू आता काय होतं. आज सकाळपासून मी एकटीच आहे घरी, तर मला बोर होतं आहे. आता दादा पण चालले. मी म्हटले होते मी पण येते, पण मग दादा म्हणे आता सुनील घरी येत आहे. तर मग दादा म्हणे तुम्ही दोघं 4-5 वाजता डबाच घेऊन जा म्हणे. अजून तर काही डॉक्टरांनी सांगितलेलं नाही तसं लगेच होईल असं. आजचा दिवस किंवा 9-10 तास तरी लागतीलच डॉक्टर म्हणे. तर मग बघू आता, आम्ही दोघं 4 वाजता जाऊ. आता दादा जात आहे आणि आता मी घरी एकटीच आहे, तर मला बोर होतं आहे. आणि घरी असं आपण एकटा असलं आणि बाहेर कोणी दवाखान्यात असलं आणि सगळे तिथं असले तर असं वाटतं आपण नको आहे घरी, आपण मी तिथंच पाहिजे. मला असं वाटतं की मी कधी जाईन, पण आता जाऊ दे, घरी पण कोणीतरी असणं गरजेचं आहे. नंतर डबा वगैरे करून नेईन त्यांना. हे पण आले आत्ताच. कशी होती तिची तब्येत? काय म्हणे डॉक्टर म्हणे ते श्रुतीला सांगा सारखे फोन करीत नको जाऊ आणि लई डोक्याला ताण देत नको जाऊ. डॉक्टरला डिलिव्हरी करायची, माझ्या डोक्याचं ऑपरेशन नाही करायचं. सारखे 15-15 मिनिटाला फोन करते म्हणे. का श्रुती घरी एकटी आहे, मग तिने फोन केले तरी चालेल, कळलं का? आणि येताना एवढा भाजीपाला घेऊन आले, कारण आता डबा वगैरे द्यावा लागणार आहे. तर घरात भाजीपाला पण संपत आला होता, मग म्हटलं येताच तर भाजीपाला पण घेऊन या. बाई मला हॉस्पिटलमध्ये बोर होत होतं, बस आता घरी येऊन मला असं वाटतंय हॉस्पिटलमध्ये काय चालू, असं वाटतंय कशाला आलो घरी. मग तुम्हाला असं वाटतंय तर मी सगळ्याची घरी आहे, सगळे तिथे आहे, मग तुम्ही म्हणते का एवढ्या वेळा फोन करते? मला असं वाटतंय नाग मम्मीच ऐकलं मी, नाग घरी आलो. सारखं फोन करायला मी, मला असं वाटतं यार काय त्यांना फोन करून मी करा देऊन घे, कशाला फोन करून राहिला रो. मग मी फोन करीत होते, ते काय वाटत होतं मला कावर फोन करते, मग मला नसेल वाटत का? आता कळलं ना माझ्या मनात कसं वाटत होतं. त्यामुळे आता हे रिकामे काम मला करू राहिलो, रिकामे बळत. आम्ही एक पार्सल ऑर्डर केलं होतं, किचनचं पार्सल होतं ते. म्हणजे किचन ओट्यावर ठेवण्यासाठी छोटीशी रॅक असते ना, ती ऑर्डर केली होती. कारण ज्या आपल्या तेलाच्या बॉटल वगैरे असते ना, तर मग ते खाल्ली तेलकट होतं, मग त्याच्यासाठी एक रॅक ऑर्डर केली. तर तेच पार्सल हे 15 दिवस झाले त्याला येऊन, पण आज मुहूर्त आलाय त्याला घरी येण्याचा. बरोबर आहे, आम्हाला पाहिजे होतं तसं चालेल. मी जेव्हा सुट्टीला गेले ना, त्याच्या 4-5 दिवस आधी ऑर्डर केलेलं. 9 ऑगस्टला ते येऊन थांबलेलं होतं. ते 9 ऑगस्टला त्याची डिलिव्हरी घेतली म्हणजे ऑन रेकॉर्ड. म्हणजे किती विश्वास आहे लोकांवर माझा. त्याला मी OTP दिला, त्याला म्हणलं घेऊन टाक. आता ते नसतं देत होतं, काय केलं असतं? मग काय केलं असतं तुम्ही? काय केलं असतं? कुठून आणून दिलं असतं मला हे तुम्ही? ही गोष्ट फक्त भारतातच आहे, ती आपण कोणावर पण विश्वास ठेवतो. बरोबर आहे. दुसऱ्या देशातले लोक ऍड्रेस सांगायला सुद्धा पैसे घ्या. ही गोष्ट ऑर्डर केली आपण. ही गोष्ट म्हणजे कामच आहे ते काहीतरी. काय आहे त्याच्यात? 2 तारी घेतले, त्याला चौकोनी बनवलं, इथं जोडलं आणि त्या पट्ट्या दिल्या, पण फक्त झालं बस एवढंच. ते जर तुम्हाला सांगितलं असतं ना बनवा, तर ते झालंच नसतं पटकन, त्यासाठी ऑर्डर करावं लागलं. ते म्हणजे ते असं ठेवायचंय का असं ठेवायचंय? कोणती सुईची बाजू? खरं बरं उलट ते नाही, असं ठेवायचंय. म्हणजे याच्यात तुम्ही वस्तू ठेवू शकता. हा, काय ठेवायचं याच्यात? तेलाची बॉटल. तिथं त्या खोक्यात जेवढं सामान आहे ना, तेलाची बॉटल, लोणच्याची बॉटल, परत अजून काय खलबत्ता आहे वाटतं छोटासा, ते सगळं याच्यात ठेवायचं. त्याच्यासाठी मी 250 पे केली, मला लई लाज वाटते स्वतःची. मग तुम्ही बनवून देणार होती का? ठीक आहे, आता काय
ऑर्डर करा म्हणलं तुम्ही एका मिनिटात order ऑर्डर मध्ये लय केलं. मोठं दिसत होतं हो. मला वाटलं चांगलं एवढं तरी असेल ते. एवढं चिर पत्र्याची म्हटलं किलोभर नाही भागणार. उलट आहे का सुईच आहे खरंच ते पाबर. ते तुझ्यावर आहे. तुला कसं असं ठेवायचं असं म्हणजे सोयीचं की असं म्हणजे सोयीचं. कसं ठेवलं पण ते एक थंड आहे बरं का ते आणलं तर लागेल एखाद्याला पण तुटायच नाही. आणि त्या मग काय रिव्ह्यू देऊ. दिस इज ऑल हॅपनिंग बिकॉज ऑफ कुठेतरी दुसरीकडेच मेंदू हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे असे रिव्ह्यू. चला मी पण भाजी नेसून घेते. संध्याकाळची तयारी चालू आहे माझी स्वयंपाकाची, कारण डबा द्यायचा आहे. आणि तिथं मामा मामी आत्या दादा स्वप्नील दादा सगळे, फक्त आम्ही दोघंच आहे घरी. तर मग एवढ्यासाठी डबा बनवायचा आहे. मग पटपट तयारी करते. आम्ही पण लवकरच जाणार आहे. आणि आमच्या आंबा अजून इथंच आहे. नाही काढले काढू ना. आमचं सगळं आवरलं आहे. मस्त माझा सगळा स्वयंपाक पण झाला आहे. आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. आणि आता मी आणि बबलू दादा आम्ही तिथं चालू आहे डबा घेऊन. अजून तर काही डिलेवरी झालेली नाही आहे. मग आता बघू, आम्हाला यायला पण उशीरच होईल. जर घेतलं डिलेवरीला तर आम्हाला पण आज उशीरच होईल. सकाळी 9 वाजल्यापासून इथं ट्रॅफिक आहे. तरी आम्ही हुशार ह्याच रस्त्याने तरी पण आम्ही हिम्मत केली नाही याच रस्त्याने. दुसरा रस्ता अहो गाडीवाले बबलू दादा गेले. आई फोन करणार. अहो ते पुढे जाऊन ट्रॅफिक अरेंज करणार. तेच म्हणले होते. आणि आम्ही दोघी नाही म्हणत होतो, पण नाही म्हणे ट्रॅफिक गेली म्हणे, तुम्ही चला. 5 वेळा खाली उतरला असेल गाडी. दादा इथं राहून डॉक्टरच झाले नेहमी. दादाले आणि त्यांचं सगळं माहीत झालंय. डॉक्टर बनणार, सॉफ्टवेअर इंजिनियर सोडून बोलू शकता, अजून पण बोलू शकता. 1 वर्ष एक्झाम द्या. दीदी कसं वाटतंय? आत्या आणि मामी सकाळपासून उभे. दादा पण थकले बघा. बबलू दादा सुद्धा BP चेक करून घेते. हा सगळे BP चेक करून घेते. तुम्हाला करायचं आहे? डिलिव्हरीसाठी आले का BP चेक करायला? ती लहान पोरं येतात का मशीन दिसलं तशी तुम्ही अजून तर काही ते सांगत नाही डॉक्टर. आम्ही पण थोड्या वेळात निघणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.